अजित पवारांनी 1-2 वेळा नव्हे तर 6व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. पण असं असतानाही त्यांना वेध लागलेत ते बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाचे. अजित पवारांनी माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. माळेगाव सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने आता वेगळं वळण घेतलं असून स्थानिक वाटणारी निवडणूक आता राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. त्याला कारण आहे अजित पवारांचा गेल्या 15 दिवसांपासून या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेला मुक्काम. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच अजित पवारांना पुन्हा तळ ठोकून राहावं लागलं असून 85 वर्षाच्या वृद्ध राजकारण्याने अजित पवारांची तारांबळ उडाल्याचं चित्र माळेगावच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलंय. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच चेअरमन पदावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट चेअरमन पदावर दावा ठोकलाय. खरं तर अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री होऊन राज्याचा गाडा हाकतायत, पण त्यांनाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद खुणावतंय. एकीकडे अजित पवारांनी चेअरमन पदावर दावा ठोकलाय, तर दुसरीकडे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंनी आपल्याच पॅनलचा चेअरमन होणार असल्याचा प्रतिदावा केलाय. तावरे हे अजित पवारांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून तालुक्यात ओळखले जातात. तावरेंनी सहकार शेतकरी बचाव पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांसमोर आव्हान उभं केलंय. या निवडणुकीत अजित पवारांसमोर 2 आव्हाने आहेत. एकीकडे पारंपरिक विरोधक तावरे, तर दुसरीकडे कुटुंबातूनच अजित पवारांसमोर आव्हान आहे. पुतण्या युगेंद्र पवारही बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत रिंगणात आहेत. खरं तर 1984 साली अजित पवारांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवली होती. त्यानंतर 4 दशकांनी ते उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळेच या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. पण उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांना कारखान्याचं चेअरमन पद अधिक प्रिय का आहे, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीत पुतण्याचा लाखभर मतांनी पराभव केल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे पॅनल सहकारातही अजून तेवढ्यात वचक असल्याचं दाखवून देण्यासाठी सज्ज झालेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. सहकार महर्षी चंद्रराव अण्णा तावरे यांनी वयाच्या 85व्या वर्षीही कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलच्या विरोधात शड्डू ठोकलाय. चंद्रराव अण्णा तावरे यांनी बारामती माळेगाव परिसरात सभांचा धडाका लावून अजित पवार यांच्यावर बोचरे वार करीत कारखान्याच्या निवडणुकीत रंगत आणली आहे. एका कारखान्याच्या निवडणुकीने अजित पवारांपुढे मोठ्या अडचणी मांडून ठेवल्यात. कारखान्याच्या अख्ख्या पॅनल निवडून आणणं हेच अजित पवारांना पुढचं आव्हान असलं तरी अजित पवारांसाठी करो या मरो अशी स्थिती आहे. कारखान्याच्या निवडणुकीत निसटता विजय मिळाला अथवा विरोधकांना जागा मिळाल्या तरी तो एक प्रकारे अजित पवारांचा पराभव असणार आहे. त्यामुळेच एका कारखान्यासाठी 15 दिवस तळ ठोकून असलेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. जशी जशी प्रतिष्ठेची बनली गेली तसतसे मतदार देखील गप्प झाले आहेत. येथील वातावरण म्हणजे वादळापूर्वीची शांतता वाटते. या एकूण सगळ्या परिस्थितीचा विचार करता आज अजित पवार जिंकले तर बारामतीच्या हृदयावर त्यांनी स्थान निर्माण केले असे म्हणता येईल. परंतु या निवडणुकीमध्ये जर विरोधकांनी बाजी मारली तर मात्र अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील राजकारणाचा मोठा धक्का असेल. शगुफ्ता शेख, लोकमत.com, बारामती.